अनेक दिवसापासून आपण आंदोलन करत आहेत. काय यश आले? यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जर निकृष्ट सोयाबीनचा भांडाफोड कुणी केला तर तो शेतकऱ्यांनी चळवळीने केला, याचा मला नितांत अभिमान आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या तर या जिल्ह्यामधला ना मंत्री ना संत्री फील्डवरती गेला, आम्ही गेलो. तालुक्याच्या ठिकाणी जेवढे काही तालुका कृषी अधिकारी बसतात, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर बसतात, त्यांना फील्डवरती बोलवलं. पण ते एसडीओ सुद्धा असतील. शेतकऱ्यांची तात्काळ सरसकट पंचनामे करून घेण्याचं आम्ही काम केलं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये लोकांना माहिती झालं की यवतमाळमध्ये सोयाबीनची खरीपमध्ये पेरणी करत असताना निकृष्ट सीड विविध कंपन्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मग आम्ही मागणी केली या सगळ्या कंपन्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. त्याच्यानंतर बाभुळगाव असेल, नेर असेल, दारवा असेल, डिग्रस असेल आणि यवतमाळ ब्लॉक असेल अशा 6 तालुक्यांमध्ये बुस्टर सीड असेल, इनोव्हेज महादेव सीड असेल, प्लांट जेनेटिक्स कंपनी असेल, उन्नती सीड असेल, अशा साधारणतः एकूण 6 कंपन्यांवरती फौजदारी गुन्हे हे पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. हे सगळ्यात मोठं यश आहे. आतापर्यंत किती कृषी सेवा केंद्रावर कारवाई झाली आहे? यवतमाळमध्ये साधारणतः 4000च्या वर कृषी सेवा केंद्र आहेत, ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी संसाधनांची विक्री केली जाते. त्यापैकी या सर्व कृषी सेवा केंद्राचं इन्स्पेक्शन पार पडलं. त्यानंतर 150 ते 159 कृषी सेवा केंद्र असे आहेत की त्यांचं निलंबन करण्यात आलेले आहेत. साधारणतः 50 ते 59 कृषी सेवा केंद्र असे आहेत की त्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर 15 ते 16 कृषी सेवा केंद्र असे आहेत की ज्यांचं कायम स्वरूपी लायसन्स रद्द करण्यात आलेले आहेत. आणि काही कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आलेले आहेत. शहर पोलीस स्टेशनला आपल्या नावाची तक्रार केलेली आहे कृषी अधिकाऱ्याकडून, यांच्यावर आपलं काय मत आहे? पहिल्यांदा तर मी या ठिकाणी त्यांचा निषेध जाहीर करतो. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लढणं हा जर गुन्हा असेल, मी शेतकरी चळवळीचा सहकारी कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून वारंवार करायला तयार आहे. डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांचं नावही घेत नाही मी. दीज आर नॉट लायबल पर्सन. ओके. आणि त्यांचे कर्मचारी या सगळ्या लोकांनी काय केलं की माझ्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की पंढरी पाटे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्या सहकार्यावरती सुद्धा. पण डिपार्टमेंटला ऑलरेडी माहिती आहे की माझं काम चांगलं आहे, मी शेतकऱ्यांसाठी लढतो. त्यामुळे त्यांनी कॉपरेशनची भूमिका दिली आणि मला इंटिमेट केलं की बाबा याच्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तू कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नको. आणि आंदोलन करणं हा गुन्हा असेल तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तो वारंवार करायला मी तयार आहे. चौथा प्रश्न असा आहे की सध्या ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? सध्या ग्रामीण भागात शेतकरी फार विवंचनेमध्ये आहे. त्याच्यासमोर फार प्रचंड मोठं दुःखाचा डोंगर आहे. कारण साधारणतः 25-26 दिवस झाले पेरण्या झाल्या, वरून आकाशात पाणी नाही आहे. सगळ्यात मोठी समस्या. सेकंड वन की आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन 2 महत्वाची पिके आहेत. साधारणतः कापसाचा 4.5 लाख हेक्टरपर्यंत एरिया आहे आणि सोयाबीन 2.5-3 लाख हेक्टरवरती यवतमाळ जिल्ह्यामध्ये ग्रो केलं जातं, कल्टिवेट केलं जातं. पण यवतमाळमध्ये जेव्हा कापसाची लागवड झाली, आता 25-26 दिवस झाले, काही शेतकऱ्यांनी प्री मान्सून सोविंग केली, प्लांटेशन केलं, डिबलिंग केली. तर ज्या शेतकऱ्यांनी मिश्रित खत कॉटनला पहिला बेसल डोस म्हणून अप्लाय केलं ना, ते आता जमिनीमध्ये विरघळत सुद्धा नाही. मी वारंवार तेच सांगतो ना की जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांना ते सांगतो की बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये बोगस सीड तर पहिले आलं ऑलरेडी, आता सेकंड वन बोगस खत आहे. आणि याच्यानंतर लक्षात घ्या, बोगस इन्सेक्टिसाइडचा मोठा शिरकाव यवतमाळमध्ये ऑलरेडी झालेला आहे. आणि कृषी विभागाची पॉकेट पद्धत जोपर्यंत बंद होत नाही, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर यांची पॉकेट पद्धत जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी भेडसावणार आहेत. आणि सगळ्यात याच्यात मरण कुणाचं, तर इथल्या मातीतल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं मरण होणार आहे. आणि त्यामुळे ही आंदोलनं चालू राहणार आहेत. आणि आमच्या चळवळीचं आतापर्यंत सर्वाधिक मोठं यश हे आहे, याच्यामध्ये माझे सहकारी कृष्णाभाऊ उसनाके असतील, सचिन बनवर असतील, उबेर सय्यद असतील, इतर गौरीनंदन कन्नाके असतील, या सगळ्या लोकांनी प्रयत्न केलेत आणि या सगळ्या भांडाफोड केला.